नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास आयुक्तालय मार्फत शासकीय ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये स्टाफ नर्सच्या 499 जागा आणि इतर 72 पदे, यामध्ये वाहन चालक आणि बहुउद्देशीय कर्मचारी वर्ग 4 ची पदे भरण्यात येणार आहेत। त्या संदर्भातचा शासन निर्णय आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। या शासन निर्णयाच्या अधीन राहून आपण जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवलेले आहेत किंवा कमेंट्सद्वारे जे प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जसं की प्रश्न क्रमांक पहिला, या शासन निर्णयाच्या अधीन राहून जी काही पदे भरण्यात येणार आहेत त्या पदांकरिता कोण अर्ज दाखल करू शकतो? ठीक आहे, तर पहा, दुसरा प्रश्न, अर्ज करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल? तिसरा प्रश्न, ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे की ऑफलाईन अर्ज भरायचा आहे? तसेच शासकीय नोकरी असेल की कंत्राटी स्वरूपाची नोकरी असेल? जर कंत्राटी स्वरूपाची नोकरी असेल तर पगार किती दिला जाईल? सर्व माहिती आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा, आदिवासी विकास आयुक्तालय मार्फत ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये या ठिकाणी स्टाफ नर्स हे पद भरलं जात आहे। तसेच वर्ग 4 ची काही बहुउद्देशीय कर्मचारी यांची पदे आहेत आणि वाहन चालकची पदे आहेत। त्या शासन निर्णयानुसार पहा काय सांगण्यात आलेलं आहे। शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन 2025-26 व 26-27 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेमध्ये 499 नर्स ही पदे, तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 पदे, यामध्ये वाहनचालक आणि वर्ग 4 ची पदे, बहुउद्देशीय कर्मचारी यांची पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता आयुक्तालयाचे स्तरावरील जे काही जेम पोर्टल आहे त्या वरून निविदा तयार करण्यात आली होती आणि त्यानुसारच विद्यार्थी मित्रांनो जी काही पदे भरण्यात येणार आहेत ते बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत आणि त्याकरिता देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। 34,34,99,077 18% GST सह इतक्या रकमेस या ठिकाणी मान्यता जी आहे ते देण्यात आलेली आहे आयुक्त आदिवासी विकास यांच्या मार्फत। ओके, तर पहा, जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ते पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। ओके, तर पहा, ही पदे शासकीय जे काही शासकीय आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये भरण्यात येणार आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येतील, अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे। आता हा जो काही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे ते पहा, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड यांना हा शासन मंजूर न्यूनतम दराप्रमाणे हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। ओके, तर ही संस्था असेल, या संस्थेमार्फत ही पदे जी आहेत ते भरण्यात येणार आहेत। ओके, तर पहा, जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येतील त्या पदांमध्ये GNM, ANM आणि BSc नर्सिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात। असं या कुठेही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही की फक्त ANM चेच उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता किंवा फक्त GNM ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे असे उमेदवार या पदाकरिता आवेदन करू शकतात। तर पहा, या ठिकाणी तुम्ही सर्वांनी देखील या ठिकाणी तुम्हाला आवेदन करता येणार आहे। ज्यांचं ANM झालेलं आहे, ज्यांचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात। आता अर्ज दाखल करण्यासाठी जी काही प्रोसिजर आहे तर पहा, अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे ऑफलाईन। ठीक आहे, ऑफलाईन हे अर्ज दाखल करायचा आहे। आता कोठे दाखल करायचं आहे ते देखील आपण व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत। तर पहा, शासकीय आश्रमशाळेत 499 नर्स पदे, तर तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 ही बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता आदेश दिल्यापासून निविदेतील अटी आणि शर्तीनुसार 72 पदे, यामध्ये 12 वाहनचालक पदे आहेत आणि 60 बहुउद्देशीय कर्मचारी वर्ग 4 ची पदे आहेत। ही पदे जी आहेत ते तात्काळ भरण्यात येणार आहेत। यामध्ये पहा, माहे जून 2025 पासून सुरू होणाऱ्या ज्या काही शाळा आहेत शासकीय आश्रमशाळा त्या शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्सचे जे काही 499 पदे आहेत त्या शासकीय आश्रमशाळेमधील नंतर भरण्यात येणार आहेत, परंतु ज्या काही शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे 12 वाहनचालक पद आणि 60 बहुउद्देशीय कर्मचारी ही पदे भरण्यात येणार आहेत आणि नंतर जे काही 499 पदे आहेत यामध्ये नर्सची जे काही पदे आहेत ते शाळा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे 1 जूनला शाळा सुरू होईल, त्या 1 जूनच्या अगोदर
ही पदे भरण्यात येणार आहेत। तर शासकीय आश्रमशाळा 15 जून रोजी सुरू होतील। नाशिक या ठिकाणी जर नाशिक व ठाणे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 15 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत आणि जी काही नर्सची नियुक्ती आहे ती 1 जूनला करणार आहात। ठीक आहे, 1 जूनला तुमची नियुक्ती होईल आणि अप्पर आयुक्त नागपूर व अमरावती अंतर्गत जर आपण पाहिलं तर आश्रमशाळा 25 जूनपासून सुरू होणार आहेत, तर त्यांची नियुक्ती ही 10 जूनला केली जाईल। ठीक आहे, तर पहा ही महत्त्वाची या ठिकाणी हे महत्त्वाचं वाक्य आहे। अप्पर आयुक्त नाशिक आणि ठाणे अंतर्गत जर तुम्ही अप्लाय केला तर आश्रमशाळा ही 15 जूनला सुरू होईल आणि तुमची नियुक्ती जी आहे नर्सची ती 1 जूनला केली जाईल। ओके, आणि अमरावती आणि नागपूर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 25 जूनला सुरू होईल आणि तुमची नियुक्ती जी आहे ते 10 जूनला या ठिकाणी केली जाईल। ओके, तर पहा आणि महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी आहेत। जसे की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शासकीय आश्रमशाळांमध्ये नर्स नियुक्त करताना खालील महत्त्वाच्या अटी आहेत आणि शर्ती आहेत। ते म्हणजे स्थानिक उमेदवार अथवा त्या परिसरातील उमेदवारास त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर नर्स ही महिला कर्मचारीच असणे या ठिकाणी बंधनकारक असेल। नंतर शासकीय आश्रमशाळेजवळील असलेल्या मुलींच्या वसतिगृहांना त्यांना भेट द्यावी लागणार आहे। नंतर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाचे निर्देशित केलेले जे काही प्रशिक्षण आहे ते पूर्ण करणे हे बंधनकारक असेल। ओके, ह्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत। तर पहा ही जी काही पदे आहेत विद्यार्थ्यांनो तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरण्यात येणार आहेत आणि अर्ज सादर करण्याकरिता आता तुम्हाला कुठे जायचं आहे तर पहा जे काही आयुक्तालयांचे ऑफिस आहे त्या आयुक्तालयांच्या ऑफिसवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, त्या ठिकाणी चौकशी करायचं आहे। त्या चौकशीमध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच भेटणार आहे। तर पहा या ठिकाणी ॲड्रेस देखील देण्यात आलेले आहेत, आयुक्तालयांचे ॲड्रेस आहेत। ओके, सो सी हिअर यामध्ये आयुक्त आदिवासी विकास नाशिक या ठिकाणी संपूर्ण पत्ता आहे। आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आदिवासी विकास विभाग भवन तळ मजला त्र्यंबक नाका गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक जिल्हा नाशिक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला चौकशी करायचं आहे। या ॲड्रेसवरती या आयुक्तालयाच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा, तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज भरायचा आहे। आता या आयुक्तालयाच्या अंडरखाली ज्या काही शासकीय आश्रमशाळा असतील त्या आश्रमशाळेमध्ये हे पद जे आहे ते भरण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन चौकशी करायचं आहे। हे प्रोसिजर पूर्ण ऑफलाईन असणार आहे। आता एप्रिल महिना चालू आहे आणि तुमची जॉईनिंग जर आपण पाहिली तर या ठिकाणी जूनमध्ये ओके जून मध्ये तुम्हाला जॉईनिंग देण्यात येणार आहे। जसं शाळा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला नियुक्ती जी आहे तुमची नियुक्ती जी आहे ते दिली जाणार आहे। ओके, तर मे महिन्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म संदर्भातच्या ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला भेटतील। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला या ऑफिसवरती किंवा जे काही कार्यालय आहे त्या संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करणार असाल यामध्ये नाशिक विभाग आहे, ठाणे विभाग आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, या विभागाचे तुम्हाला ॲड्रेस देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला चौकशी करायचं आहे। ओके, तर नंतर महत्त्वाचं म्हणजे काय तर तुमचे जे काही शैक्षणिक अर्हता आहे कोण अप्लाय करू शकतो या पदांकरिता नर्स या पदाकरिता पहा 499 पदे आहेत। या ठिकाणी कुठेही असं दिलेलं नाही की जी फक्त ANMचे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात किंवा GNMचे किंवा BSc नर्सिंगचे। तर पहा नर्स हे पद आहे, त्यासाठी तुम्ही कुठल्याही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ANM किंवा GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तरी देखील या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। नंतरचं जे काही पद आहे वाहनचालक वर्ग 4 यासाठी बहुउद्देशीय कर्मचारीचे 4 वाहनचालक 4 आणि बहुउद्देशीय कर्मचारी 20 वाहनचालकसाठी या ठिकाणी जे काही क्रायटेरिया आहे ओके सो जो काही क्रायटेरिया आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा 10वी पास व वाहन परवाना 4 चाकी जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे वाहनचालक या पदासाठी। आणि वर्ग 4 बहुउद्देशीय कर्मचारीसाठी 4थी पास उमेदवार या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे। ओके, सो एज्युकेशनल क्रायटेरिया समजलेला आहे। आता वयोमर्यादा काय आहे तर पहा 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत ज्या उमेदवारांचं वय आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। ओके, सो क्लिअर झालेलं आहे सगळं। तर शासकीय नोकरी आहे का कंत्राटी नोकरी आहे तर पहा विद्यार्थ्यांनो ही जी काही नोकरी आहे तर ती शासकीय आश्रमशाळेमध्ये आहे परंतु कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती आहे।
त्यामुळे कंत्राटी तत्वावरती ही नोकरी तुमची असेल आणि जर आता ही कंत्राटी स्वरूपाची नोकरी आहे तर पगार किती दिला जाईल तर पहा या ठिकाणी कुठेही असं सांगण्यात आलेलं आहे की वेतन श्रेणी किती असेल तर जसं आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की एवढे एवढे कोटी किंवा लाख करोड रुपये या ठिकाणी या पदाकरिता तुम्हाला देण्यात आलेलं आहे किंवा ही जी काही पदे भरण्याकरिता कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत तर निश्चितच त्याकरिता आपण जर पाहिलं तर मिनिमम तुम्हाला 30-40 हजार रुपये पर मंथ जे आहे ते मानधन जे आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे प्लस जे काही ॲडिशनल भत्ते असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी इन्क्लुडेड असणार आहे. ओके सो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय तर ह्या जागा ज्या आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असेल आणि चांगली या ठिकाणी तुम्हाला पगार जी आहे ते दिली जाईल. ओके सो क्लिअर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी मित्रांचे प्रश्न या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये मला पाहावास भेटलेले आहेत जे की मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत ते सॉल्व करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके सो आय होप तुम्हाला हे सर्व क्लिअर झालेलं असेल. ओके ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.